नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी आपला विषय आहे गणित भाग 2। या गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ ह्याचाच आपण अभ्यास करणार आहोत। आपण मागच्या भागामध्ये वर्तुळांच्या संबंधित काही घटक, त्यांचे गुणधर्म यांची थोडक्यात रिव्हिजन घेतलेली आहे। त्याचप्रमाणे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय ह्या प्रमेयाचा थोडक्यात आपण अभ्यास केलेला आहे। तुम्ही त्या प्रमेयाचा अभ्यास करून ते प्रमेय तुम्हाला व्यवस्थित समजलं असेलच अशी आपण अपेक्षा करूया। आणि आज आपण आणखीन 2 प्रमेयांचा अभ्यास करणार आहोत। त्यापैकी पहिलं प्रमेय आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास आणि दुसरं प्रमेय आहे स्पर्शिका खंडांचे प्रमेय। ही प्रमेय अभ्यासना अगोदर तुमच्याकडे पाठ्यपुस्तक पान क्रमांक 52 हे उघडून ठेवा। त्याचप्रमाणे वही आणि पेन सोबत असू द्या, जेणेकरून तुम्हाला थोडंसं समजण्यात सोयीस्कर सोपं जाईल। तर चला मग आपण पहिलं प्रमेय बघूया, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास। प्रमेय अतिशय सोपं आहे, थोडंसं लक्षपूर्वक ऐका। प्रमेयाचं वाक्य ह्याप्रमाणे आहे, वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते। कोणतंही उदाहरण दिल्यानंतर त्या उदाहरणातील जे वाक्य असतं, प्रश्न असतो, तो व्यवस्थित अगोदर समजून घ्या। वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक वर्तुळ काढावं लागणार आहे। त्या वर्तुळाची त्रिज्या काढावी लागणार आहे आणि त्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा ही काढायची आहे। ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे हे आपल्याला दाखवायचं आहे। पाठ्यपुस्तकातलं प्रमेय एकदा वाचून घ्या आणि त्यानंतर व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजण्यास अधिक सोपं जाईल। गणितामध्ये जर अशा प्रकारचा प्रश्न आला किंवा कोणत्या प्रकारचा प्रश्न, त्यामध्ये जर आकृती असेल तर आकृती अगोदर व्यवस्थित काळजीपूर्वक काढा, तिचं निरीक्षण करा आणि आकृती समजून घ्या आणि त्या आकृतीनुसार आपल्याला बाकीच्या भागांची माहिती म्हणजेच आपल्याला पक्ष, साध्य, रचना, सिद्धता ह्या गोष्टी लिहायच्या असतात। म्हणून सुरुवातीला आकृती काढायची असते। आपण आकृती काढूया। बघा, आकृती आपल्याला दिसते। पुस्तकात ज्याप्रमाणे आकृती आहे त्याचप्रमाणे आकृती घेतलेली आहे, फक्त या ठिकाणी रंगीत केलेलं आहे। तर तुम्ही रंगीत न घेता ती आकृती आपण पेन्सिलनेच काढायची आहे आपल्या वहीमध्ये। बिंदू M हा वर्तुळाचा केंद्रबिंदू, MN ही रेषा, L। आता आकृती काढताना ह्या आकृतीत पूर्ण सिद्धता होईपर्यंतचे भाग दिलेले आहेत, त्यामुळे थोडंसं आकृती अगोदर वाचन करून घेऊया आपण। MP हा बिंदू रेषा L वर आहे। बिंदू N हा सुद्धा रेषा N वर आहे। आपण ह्या प्रमेयाचं पक्ष लिहूया।
पक्ष अशा प्रकारचा आहे, रेख एम एन, रेख एम एन दिसतंय. एम एन ही एम केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे. पुन्हा एकदा बघा, रेख एम एन ही एम केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे. बिंदू एन मधून जाणारी रेषा एल दिसते. हा बिंदू एन, ह्या बिंदू एन मधून जाणारी रेषा एल ही त्रिज्या एम एनला लंब आहे. ही त्रिज्या एम एनला लंब आहे. याचा अर्थ ह्या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन आपल्याला दिसतोय. साध्य अशा प्रकारचं आहे की ही रेषा एल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. रेषा एल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. हे आपल्याला दाखवायचं आहे, सिद्ध करायचं आहे. सिद्धता घेताना रेषा एलचा पी हा एन खेरीज दुसरा कोणताही बिंदू घेतला. बघा या ठिकाणी रेषा एल, ह्या रेषा एलवर हा बिंदू पी आपण घेतोय. हा बिंदू एनच्या व्यतिरिक्त कोणताही घ्या. मग तुम्ही इथे घ्या, थोडंसं पुढे घ्या, किंवा तुमच्या डाव्या बाजूने कुठेही घ्या तरी चालेल. पुस्तकात ज्याप्रमाणे दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपण घेतलेलं आहे. रेख एम पी काढला. आपण या ठिकाणी रेख एम पी जोडला किंवा काढला. त्रिकोण एम एन पी मध्ये बघा, त्रिकोण आपल्याला दिसतोय. एम एन पी मध्ये हा त्रिकोण, त्यामध्ये कोन एन हा 90 अंशाचा कोन, हा आहे काटकोन. रेख एम पी हा कर्ण आहे. साहजिकच आहे, ज्या वेळेला एखादा काटकोन असतो त्या काटकोनामध्ये कर्ण म्हणजे त्या 90 कोनासमोरची बाजू. आता आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे की काटकोन त्रिकोणात कर्ण ही इतर दोन बाजूंपेक्षा मोठी असते. म्हणून रेख एम पी हा मोठा आहे रेख एम एन पेक्षा. आकृतीमध्ये बघा, रेख एम पी हा मोठा आहे रेख एम एन पेक्षा. आता हे तुम्हाला पडताळा घ्यायचा असेल तर आकृती काढल्यानंतर, काटकोन त्रिकोण तयार झाल्यानंतर एम पीची लांबी मोजून बघा आणि एम एनची लांबी मोजून बघा. तरीही आपल्या लक्षात येतं की कोणती बाजू मोठी आहे आणि कोणती बाजू लहान आहे. बिंदू पी हा वर्तुळावर असणं शक्य नाही. बिंदू पी हा वर्तुळावर असणे शक्य नाही. का? तर एम एन ही झाली वर्तुळाची त्रिज्या, आणि जर त्रिज्येपेक्षा एम पी हे अंतर मोठं असेल तर साहजिकच आहे बिंदू पी हा वर्तुळाच्या बाह्य भागात गेला. बाह्य भागात असेल म्हणजे तो वर्तुळावर असणं शक्य नाही. जर एम एन आणि एम पी हे अंतर समान असतं तर तो बिंदू वर्तुळावर असला असता. आणि अशा अवस्थेत
ह्या ठिकाणी बिंदू P असणं गरजेचा होता, परंतु थोडासा पुढे जाऊन तो रेषा L वर आहे, म्हणून बिंदू P हा वर्तुळावर असणे शक्य नाही. म्हणजे रेषा L चा n खेरीज इतर कोणताही बिंदू वर्तुळावर नाही. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या वर्तुळाची आपण स्पर्शिका काढतोय, ती फक्त एकाच बिंदूतून स्पर्श करते किंवा छेदते, एकापेक्षा जास्त बिंदूतून नाही. म्हणजेच रेषा L चा n व्यतिरिक्त इतर कोणताही बिंदू वर्तुळावर नाही, म्हणून रेषा L ही वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते. म्हणजेच रेषा L ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. म्हणजे रेषा L ही एकाच बिंदूत छेदते आणि तो बिंदू म्हणजे बिंदू N, आणि ती एकाच बिंदूत छेदत असल्यामुळे किंवा स्पर्श करत असल्यामुळे ती झाली त्या वर्तुळाची स्पर्शिका. प्रमेय अगदी साधं सोपं आहे. फक्त 1-2 वेळा तुम्ही आकृती काढून व्यवस्थित वाचन करा. वाचन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे लिहायचं आहे. आणखीन आपण एक प्रमेय बघूया. ते प्रमेयसुद्धा ह्याच प्रमेयासारखं सोपं आहे. फक्त थोडंसं लक्ष द्या. स्पर्शिका खंडांचे प्रमेय, पान नंबर 53. ह्या पान नंबर 53वर हे प्रमेय दिलेलं आहे. आपण वाक्य बघूया. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूंपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. वर्तुळाच्या बाहेरच्या भागात एखादा जर बिंदू घेतला आणि त्या बिंदूपासून जर स्पर्शिका खंड काढले, तर ते स्पर्शिका खंड एकरूप असतात. एकरूप असतात म्हणजेच त्या रेषाखंडांची लांबी समान असते. हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे किंवा दाखवायचं आहे. आपण पुस्तकात दिले त्यानुसारच आकृती बघूया. बघा, या ठिकाणी बिंदू A हा वर्तुळाचा केंद्रबिंदू. बिंदू D हा वर्तुळाच्या बाह्य भागात असणारा बिंदू. कोणताही बिंदू. त्या बिंदूतून PD हा स्पर्शिका खंड आणि QD हा दुसरा स्पर्शिका खंड काढले आपण. आणि AP ही वर्तुळाची त्रिज्या, AQ ही वर्तुळाची त्रिज्या. आता ज्या वेळेला वर्तुळाची त्रिज्या आणि त्रिज्येच्या वर्तुळावरील बाह्य बिंदूतून किंवा वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका खंड जर काढले किंवा स्पर्शिका काढली, तर ती त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन करते किंवा लंब असते. हे प्रमेय अगोदरच आपण ह्या प्रकरणात बघितलेलं आहे. तसंच ह्या ठिकाणी AQ ही त्रिज्या आणि ह्या त्रिज्येच्या बाह्य बिंदूतून किंवा वर्तुळावर असणाऱ्या बिंदूतून जर स्पर्शिका काढली, तर ह्या ठिकाणी हा लंब तयार होतो. ह्या ठिकाणी प्रमेय हे आपल्याला रिकाम्या जागांच्या स्वरूपात दिलेलं आहे. बघा, या ठिकाणी शेजारील आकृतीच्या आधारे पक्ष आणि साध्य लिहा.
सूचना बघा. शेजारील आकृतीच्या आधारे पक्ष आणि साध्य लिहा. आता पक्ष लिहिताना आपल्याला जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याच्या अनुषंगाने आपल्याला पक्ष लिहायचा आहे. मग पक्ष लिहिताना पक्ष ए केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागात डी हा बिंदू आहे. रेषा डी पी व रेषा डी क्यू वर्तुळाला अनुक्रमे पी व क्यू बिंदूत स्पर्श करतात. वाक्य काय आहे बघा. ए केंद्र असलेल्या वर्तुळाच्या, ए केंद्र असलेलं हे झालं वर्तुळ. ह्या वर्तुळाच्या बाह्य भागात डी हा बिंदू आहे. रेषा डी पी व रेषा डी क्यू ह्या वर्तुळाला अनुक्रमे, रेषा डी पी ही वर्तुळाला बिंदू पी मध्ये आणि रेषा डी क्यू ही वर्तुळाला क्यू बिंदूत स्पर्श करते. आपल्याला साध्य करायचं आहे की बाजू डी पी एकरूप बाजू डी क्यू, रेख डी पी एकरूप रेख डी क्यू लिहिलं तरीही चालतं किंवा चालेल. आपण या ठिकाणी रचना करूया. रेख ए पी व रेख ए क्यू काढले किंवा परस्परांना जोडले. आतापर्यंत आपण प्रमेयाच्या आकृतीनुसार पक्ष, साध्य, रचना हे 3 घटक लिहिले. पुस्तकात जर बघितलं तर ह्या पुस्तकाची सिद्धता ही रिकाम्या जागांच्या स्वरूपात दिलेली आहे. आपल्याला परीक्षेला जर विचारलं, ज्याप्रमाणे विचारलं जाईल त्याप्रमाणे आपल्याला ती सिद्धता लिहायची असते. कधीकधी पेपरमध्ये फक्त वाक्य दिलं जातं. अशा प्रकारे सिद्ध करा, वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. किंवा सिद्ध करा शब्द आहे हा वाक्याच्या शेवटीच जोडला जातो. हे सिद्ध करा. आणि पूर्णच्या पूर्ण आकृती, पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धता आपल्याला लिहायची असते. आता ज्याप्रमाणे पुस्तकात सिद्धता दिलेली आहे त्याचप्रमाणे आपण घेऊया. सिद्धता त्रिकोण PAD आणि त्रिकोण QAD मध्ये आकृतीमध्ये बघूया. त्रिकोण PAD हा काटकोन त्रिकोण आणि त्रिकोण QAD ह्या काटकोन त्रिकोणात, दोन्ही काटकोन त्रिकोणांमध्ये शक्यतो अशा प्रकारचे काटकोन त्रिकोण आलेत किंवा 2 त्रिकोण आलेत तर एकतर ते समरूप दाखवायचे आहेत किंवा एकरूप दाखवायचे आहेत. कोणत्या घटकानुसार ते समरूप दाखवायचे किंवा एकरूप दाखवायचे हे आपण अगोदर बघितलेलेच आहेत. पुढची पायरी आहे बाजू PA एकरूप. आपल्याला पुस्तकात डॅश म्हणजे रिकामी जागा दिले आणि ह्याचं कारण दिलं आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आकृतीमध्ये बघा रेख PA. आता ह्या ठिकाणी PA आणि AQ किंवा QA ह्या झाल्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग ह्याचं उत्तर लिहिताना बाजू QA ह्या ठिकाणी हा भाग मी रंगीत केलेला आहे. तुम्ही रंगीत करू नका, परंतु त्या ठिकाणी बाजू QA लिहिल्यानंतर त्याला चौकोन करा किंवा जर त्याच्याखाली अंडरलाईन केलं तरीही चालेल.
जे आपल्याला विचारलं आहे त्यानुसारच आपल्याला जायचं आहे. कोणताही भाग रंगीत पेनने लिहिणं अपेक्षित नसतं. आपल्या ब्ल्यू किंवा ब्लॅक शाईच्या पेननेच लिहिणं गरजेचं आहे. आकृती काढताना सुद्धा पेन्सिलनेच काढायची आहे. स्केच पेन किंवा रंगीत पेन वापरायचे नाहीत, हे लक्षात ठेवा. पुढची पायरी आपल्याला दिलेली आहे. बाजू एडी एकरूप बाजू एडी. आता आकृतीमध्ये एडी बाजू एडी एकरूप बाजू एडी ही जर आपण बघितली तर ह्या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे. रेख एडी ही दोन्ही त्रिकोणांची सामायिक भुजा आहे. म्हणून ह्या ठिकाणी आपण त्याचं उत्तर लिहूया. सामायिक बाजू किंवा सामायिक भुजा. पुढची पायरी आपल्याला दिलेली आहे. कोन APD बरोबर कोन AQD बरोबर 90 अंश. स्पर्शिकेचे प्रमेय. कोन APD ह्या ठिकाणी ही त्रिज्या आणि ही स्पर्शिका ह्यामध्ये हे लंबतेचे प्रमेयानुसार हा लंब म्हणजेच 90 अंशाचा कोन. प्रकरण तिसरं आपण जे बघितलं वर्तुळ ह्याच्यामधलं पहिलंच आपलं प्रमेय AQD नुसार हे सुद्धा 90 अंश स्पर्शिकेचे प्रमेय. थोडंसं हाही विचार करा, जर फक्त वाक्य दिलं आणि पूर्ण सिद्धता लिहायची झाली तर आपल्याला त्यानुसार सुद्धा तयारी करणं अपेक्षित आहे. म्हणून त्रिकोण PAD एकरूप त्रिकोण QAD. त्यानंतर रिकामी जागा विचारलेली आहे. आता ह्या ठिकाणी जर अशा प्रकारचे त्रिकोण जर दोन्ही सांगितले असतील आणि एकरूपतेचं चिन्ह असेल तर ह्या ठिकाणी ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप झालेले आहेत ते लिहिणं अपेक्षित आहे. म्हणून जर आपण बघितलं तर ही बाजू आणि हा काटकोन त्रिकोणाचा कर्ण, म्हणून ह्या ठिकाणी कर्ण भुजा प्रमेयानुसार दोन्ही त्रिकोण आपल्याला एकरूप आहेत हे सांगता येतं. म्हणून बाजू DP एकरूप बाजू DQ आणि रिकामी जागा दिलेली आहे. आता आकृतीत जर बघितलं तर बाजू DP आणि बाजू DQ ह्या ठिकाणी दोन्ही त्रिकोण ज्या वेळेला एकरूप असतात त्यावेळेला त्यांचे संगत घटक म्हणजे ह्या ठिकाणी आपण 1, 2, 3 हे घटक एकरूप आहेत. तर ह्या ठिकाणी दोन बाजूंच्या जोड्या अर्थातच तिसरी बाजू आणि हे जर कोन एकच असेल तर उर्वरित दोन कोनांच्या जोड्या ह्या एकरूप असतात. हे आपण अगोदरच्या इयत्तांमध्ये अभ्यासलेलं आहे. म्हणून बाजू DP एकरूप बाजू DQ ह्या एकरूप असण्याला कारण असेल एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू किंवा एकरूप त्रिकोणांच्या संगत घटक. घटक सांगितलं की त्या ठिकाणी बाजू आणि कोन हे दोन्ही प्रकारे त्यामध्ये समाविष्ट होतात. दोन्ही प्रमेय अतिशय सोपी अशी प्रमेय आहेत. दोन्ही प्रमेयांचा काळजीपूर्वक अभ्यास करा. पुस्तक घ्या.
पुस्तकामध्ये ती प्रमेय बघा, वाचा, लिहून काढा. त्याचप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते लक्षपूर्वक प्रत्येक भाग हा समजून घ्या. एखादा भाग नाही समजला तर पुन्हा त्या ठिकाणी थोडंसं तो भाग बघा, लक्ष द्या. नक्कीच तुम्हाला समजेल. 2 ते 3 वेळा सराव करा, लिहून बघा. दोन्ही प्रमेय अतिशय साधी सोपी आहेत. तुम्हाला ती प्रमेय नक्कीच लिहिता येतील अतिशय चांगल्या प्रकारे.